स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? तर चला आज सर्वजण जाणार आहोत छोट्याशा पिकनिकला. तर मुलांना सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे सर्वजण आम्ही देवाला चाललो आहे आगडगावला. तर तुम्हाला पण घेऊन चाललो आहे. चला. गाडीत सर्वांची मस्ती चालली आहे, मुलांची आमची पण चालली आहे. तर खूप दिवसानंतर एवढं एकत्र आलो आहे. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो आगडगावला. इथे काळभैरवनाथाचं मंदिर आहे. तर दर रविवारी इथे खूप मोठी यात्रा भरते. तर मस्त यात्रा वगैरे खूपच भरलेली आहे आणि खूप गर्दी असते इथं दर रविवारी. आणि त्यानंतर आम्ही देवाला नारळ फूल वगैरे घेतलं. आणि पहा किती छान आहे इथे वातावरण. तर आता नवीन तयार झालं आहे भरपूर, म्हणजे खूप सुविधा झाल्या तिथे. कारण जेवण पण राहतं इथे दर रविवारी, आमटी भाकरी वगैरे ते. आणि आम्ही इथं लाईनला थांबलो आहे. आणि इथं दाते जे आहेत ना, तर त्यांचं ज्यांनी अन्नदान दिलं आहे तर त्यांची या इथे मिरवणूक होते. तर हे सर्व जे पिवळ्या टोपीवाले दिसत आहेत हे अन्नदाते आहेत एवढे. तर इथं लाईन लागते अन्नदात्यांची, पण लवकर नंबर येत नाही. तर आज 30 लोकांचं अन्नदान होते इथे. तर हा जो घोडा दिसतोय तो देवाच्या आरतीला फिरवला जातो आणि त्याची 12 वाजता आरतीमध्ये त्यांची मिरवणूक असते घोड्याची पण. तर इथे प्रसाद वगैरे ग्रहण केले, थोडेसे खाल्ले प्रसाद वगैरे. आणि त्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर आम्ही गेलो बुऱ्हाणनगरला. तर इथं तुळजापूर देवीची प्रतिकृती आहे. तर तिथं दर्शन वगैरे घेतलं. हे आईचा तुळजापूर देवीच्या आईचा तेलघाणा आहे, तिथे दळत होती ती आई. त्यानंतर ही पालखी आहे. आणि त्यानंतर तिथून आम्ही निघलो आणि महादेवाला गेलो भिंगारमध्ये. तर महादेवाचे दर्शन घेतले. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.